अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो आणि हा उत्सव संपल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपासून जगदंबा शांती उत्सवाला सुरुवात होते आणि हा उत्सव फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात येतो। प्रचलित आख्यायिकेनुसार महिषासूर राक्षसाचे अत्याचार वाढल्याने नवरात्रीत दुर्गेचा चेहरा रागाने लालबुंद होतो आणि नवरात्रीत विसर्जन झाल्यानंतर दुर्गेला शांत करण्यासाठी दुर्गेचे रूप असलेले जगदंबेची स्थापना करून क्रोधित झालेल्या देवीला शांत करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन करून हा शांती उत्सव साजरा करण्यात येतो। याच उत्सवाच्या माध्यमातून खामगाव येथील महारुद्र उत्सव मंडळाकडून शासनाच्या विविध योजनांची खऱ्या अर्थाने जनजागृती करण्यासाठी दरवर्षी लेख वाचवा लेख शिकवा, स्त्री भ्रूण हत्या, हागणदारी मुक्त गाव, वृक्ष लागवड, प्राण्यांची माहिती आदी विषयांवर 10 दिवस व्याख्यान प्रबोधनाचे आयोजन करण्यात येते। मी सतीश भावसार, मार्गदर्शक, महारुद्र जगदंबा उत्सव समिती, अनिकट रोड, सुटाळा खुर्द, खामगाव। गेल्या अनेक वर्षापासून महारुद्र मंडळातर्फे माता जगदंबेचा हा जो शांती उत्सव आहे हा मोठ्या उत्साहाने या भागामध्ये साजरा केला जातो। या उत्सवाचं आणि या मंडळाचं वैशिष्ट्य हे आहे की या परिसरातील सर्व नागरिक, विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलं हे मोठ्या संख्येने या प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असतात आणि या मंडळातर्फे वेगवेगळ्या विषयावर आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतो। यामध्ये समाज उपयोगी, समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी मंडळातर्फे आयोजित केल्या जातात। सामाजिक उपक्रम म्हणून या बाजूच्या अनिकट रोडवरील मंदिरामध्ये एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील मंडळाने मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे आणि साहजिकच या वेगवेगळ्या उपक्रमामुळे परिसरातील सगळे नागरिक जमा होतात आणि मातेची एक वेगळ्या प्रकारची तुळजाभवानीची मूर्ती असल्यामुळे या खामगाव परिसरात या मंडळाने निश्चितच एक नाव आपलं निर्माण केलेलं आहे आणि परिसरातील आणि आजूबाजूचे नागरिक देखील अनेक चांगल्या कार्यक्रमाची अपेक्षा मंडळाकडून या ठिकाणी करतात। मंडळातील सगळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आणि हिरिरीने यामध्ये भाग घेतात। या शांती उत्सवासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी दाखल होतात। बुलढाणा येथून विदर्भ न्यूज करिता वरिष्ठ प्रतिनिधी फारुख सर यांचा विशेष वृत्तांत। जय जय भवानी।